टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 8 दिवसापूर्वीच बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये महादेव गीते आणि सुदीप सोनवणे या गँगमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर आता प्रशासन जे आहे अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसतंय। महादेव गीते या गँगला जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमधल्या हारसूल इथल्या कारागृहात पाठवण्यात आलेला आहे। तर सुदीप सोनवणे याची गँग जी आहे ती आतमध्येच आहे। दोन्ही गँगच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मात्र सुरक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्यानंतर आता कारागृह प्रशासनानं सुदीप सोनवणे गँगच्या विरोधात स्थलांतरित करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो आता पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आतमध्ये कुठलीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा कारागृह प्रशासन जे आहे ते आता अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसतंय। आणि याच कारागृहाच्या आतमध्ये जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह 6 ते 7 आरोपी या ठिकाणी आतमध्ये आहेत। त्यामुळे कुठलीही घटना घडू नये यासाठी आता जिल्हा कारागृह प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आहे। त्या पद्धतीचा प्रस्ताव देखील आता न्यायालयाकडे सादर करण्यात आलेला आहे। आता न्यायालय नेमकं काय भूमिका घेईल, प्रस्तावावर स्वाक्षरी करून याही गँगला इतरत्र हलविल का हे आता पाहणं गरजेचं आहे। केवळ आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये सुदीप सोनवणे गँगला या कारागृहातून आता स्थलांतरित केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।